नमस्कार, मी सौ अवंतिका हेमंत कदम, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत B.Ed अधिष्ठान अभ्यासक्रम आहे. त्यातील EDU 421 मूल्य निर्धारण व मूल्यमापन हे पाठ्यपुस्तक आहे. आज आपण या पाठ्यपुस्तकाचे वाचन करूया. घटक 10 प्रभुत्व अध्ययन आणि परीक्षण. अनुक्रमणिका, उद्दिष्टे, प्रास्ताविक, विषय विवेचन यामध्ये एकूण 5 उपघटक आहेत. अध्यापनातील मूल्यमापनाची भूमिका, 2 मूल्यमापन पद्धतीचे प्रकार, 3 मूल्यमापन आणि प्रभुत्व अध्ययन, 4 निकषानुसार कसोटीची सप्रमाणता आणि विश्वसनीयता आणि 5वा आहे प्रभुत्व अध्ययनाच्या मापनाची समस्या. सारांश, क्षेत्रीय कार्य. पाठाची उद्दिष्टे. या घटकाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला समजेल की अध्यापन कार्यातील मूल्यमापन प्रक्रियेची भूमिका समजू शकाल. 2 विविध मूल्यमापन प्रक्रिया समजू शकाल. 3 निकषाधिष्ठित आणि प्रमाणकाधिष्ठित चाचण्यांमधील फरक लक्षात घेऊ शकाल. 4 प्रभुत्वप्राप्तीची व विकासाची लक्षणे यातील फरक सांगू शकाल. 5 अध्ययन प्रभुत्वाचा संबोध आणि प्रभुत्व कसोटीची सप्रमाणता आणि विश्वसनीयता यासंबंधीचे आकलन करू शकाल. 6 अध्ययन प्रभुत्वाच्या मापनासंबंधीच्या समस्या जाणू शकाल व सोडवू शकाल. पाठाचे प्रास्ताविक. मूल्यमापन कार्यपद्धती अध्ययनाशी संबंधित प्रत्याभरण पुरवून विद्यार्थ्यांना अध्ययनात प्रगती करण्यासाठी मदत करते आणि अध्ययनातील अडचणींवर मात करण्यासाठी सहाय्य करते. ही कार्यपद्धती विद्यार्थी आणि शिक्षक या दोहोंना विद्यार्थ्यांच्या प्रगतीची दिशा दर्शविते. विषय विवेचनामधील पहिला मुद्दा पाहूया. अध्ययनातील मूल्यमापनाची भूमिका. अध्यापनातील मूल्यमापनाची भूमिका खालील प्रकारची असते. अध्ययनातील निष्पत्तीचे निश्चितीकरण. वर्ग व्यवस्थापनातून किंवा वर्ग अध्यापनातून अपेक्षित असलेली अध्ययन निष्पत्ती निश्चित करणे हे अध्यापन आणि मूल्यमापनाचे पहिले कार्य असते. अध्ययन अनुभूती अंती विद्यार्थी कसा असावा. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास कोणत्या प्रकारच्या अध्ययन फलाची अपेक्षा आहे. कोणत्या प्रकारचे आकलनसहित ज्ञान आकलन विद्यार्थ्यांनी प्राप्त केले पाहिजे. कोणत्या प्रकारची कौशल्य विद्यार्थ्यांना दाखवता आली पाहिजे. कोणत्या प्रकारची रुची आणि अभिवृत्ती यांच्यात विकसित व्हाव्यात. त्यांच्या विचार करण्याच्या सवयीत, भावनेत आणि वृत्तीत कोणत्या प्रकारचे बदल घडून आले पाहिजेत. या साऱ्या प्रश्नांची उत्तरे अध्यापन व मूल्यमापन प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच दिली गेली पाहिजेत. थोडक्यात कोणत्या वर्तन बदलाची विद्यार्थ्यांकडून अपेक्षा आहे आणि अध्यापन यशस्वी झाल्यास विद्यार्थ्यांची प्रतिमा कशी निर्माण होते किंवा कशी निर्माण झाली असेल यासंबंधीचा निश्चित विचार सुरुवातीलाच करावा लागतो. विद्यार्थ्यांच्या गरजांचा अभ्यास. जेव्हा शैक्षणिक उद्दिष्टे ही नेमकी आणि स्पष्टपणे दिलेली असतात तेव्हा अध्ययनातून प्राप्त केल्या जाणाऱ्या अध्ययन निष्पत्तीच्या संदर्भात विद्यार्थ्यांच्या गरजांचा विचार करणेही अपेक्षित असते. अध्ययनातील प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या क्षमता आणि कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये सुप्तावस्थेत आहेत काय. अध्यापनाच्या प्रारंभीच विद्यार्थ्यांच्या ज्ञान आणि कौशल्याच्या माध्यमातून अशा प्रश्नांची उत्तरे देणे शक्य होते. या माहितीमुळे अपेक्षित ज्ञान व कौशल्ये अवगत नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक ते उपाययोजनात्मक अध्यापन करता येते. गरज पडल्यास शैक्षणिक उद्दिष्टांमध्ये सुधारणा करून आणि आपल्या शैक्षणिक योजनात विद्यार्थ्यांच्या गरजानुरूप बदलही करता येतो. सुसंगत अध्यापनाची सुविधा. विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित अध्ययन निष्पत्ती व्हावी म्हणून शैक्षणिक कृतीचे नियोजन करताना अभ्यासक्रमाचा आशय आणि अध्यापन पद्धती यांमध्ये सुसंगती साधली जाते. अध्यापनाच्या काळातील सततचे मूल्यमापन व्यक्तीच्या किंवा गटाच्या गरजांनुसार सुसंगत असे अध्यापन कार्य करण्यास सतत सहाय्य करते. अपेक्षित अध्ययन निष्पत्तीचे मूल्यांकन. शैक्षणिक प्रक्रियेतील अंतिम पायरी आणि विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उद्दिष्टे किती प्रमाणात प्राप्त केली आहेत हे ठरविणे होय. अपेक्षित अध्ययन निष्पत्तीचे मापन हे कसोटी आणि मापनासाठी विशेष बनवलेल्या मूल्यमापनाच्या साधनांद्वारे करता येते. मूल्यमापन पद्धतीचा योग्य वापर केल्यास विद्यार्थ्यांच्या
अध्ययन प्रक्रियेत खालील सुधारणा घडवून आणता येतात. 1. अपेक्षित अध्ययन निष्पत्तीचे स्वरूप स्पष्ट करणे. 2. अध्ययनाची सहज व कमी काळात साध्य करण्याजोगी ध्येये ठरविणे. 3. अध्ययन प्रगतीशी संबंधित प्रत्याभरण पुरवणे. 4. अध्ययनातील अडचणींवर मात करण्यासाठी आणि भविष्यात अध्ययन अनुभूतीची निवड करण्यासाठीची माहिती पुरवणे. काळजीपूर्वक विकसित केलेल्या मूल्यमापन तंत्रांकडून मिळालेल्या माहितीचा वापर अध्यापनाचा दर्जा सुधारण्यासाठी करता येतो. या माहितीचा उपयोग खालील गोष्टीसाठी होऊ शकतो. 1. निवडलेली उद्दिष्टे उचित आणि साध्य करता येण्याजोगी आहेत हे सिद्ध करण्यासाठी. 2. अध्यापन सामग्रीचा उपयुक्तता निश्चित करण्यासाठी. 3. पद्धतीची परिणामकारकता आजमावण्यासाठी. अशा प्रकारे मूल्यमापन पद्धती अध्यापन प्रक्रियेची सुधारणा करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचा दर्जा सुधारण्यासाठीची मदत करते. मूल्यमापनाचे निष्कर्ष हे विद्यार्थ्यांच्या समंजस प्रगतीचा अहवाल तयार करण्यासाठी म्हणजेच गुण किंवा श्रेणी देण्यासाठी वापरले जातात. सुदैवाने बहुतेक शिक्षक मूल्यमापनाचा वापर अध्यापनात सुधारणा करण्याऐवजी केवळ विद्यार्थ्यांना गुण आणि श्रेणी देण्यासाठीच करतात. गुण आणि प्रगतीचा अहवाल सादर करण्याबरोबरच मूल्यमापनाचा उपयोग निरनिराळ्या प्रशासकीय आणि मार्गदर्शन कार्यासाठीही केला जातो. ग्रोनलंडने अध्यापनाचे जे सुलभ प्रतिमान तयार केले आहे ते आकृती क्रमांक 1 मध्ये दाखवलेले आहे. यामध्ये शिक्षणात अंतर्भूत असलेल्या मूलभूत टप्प्यांचा समावेश केलेला आहे. तसेच अध्यापनातील परस्पर संबंधांच्या स्वरूपाचे स्पष्टीकरण केले आहे. मूल्य निर्धारण पूर्व यामध्ये अनुदेशन, उद्दिष्टांची निश्चिती, अध्ययनार्थ्यांच्या गरजांचे पूर्वनिर्धारण, संबंधित शिक्षण देणे. यामध्ये पहिला आहे अध्ययन प्रक्रियेवर देखरेख आणि दुसरा आहे अध्ययन अडचणींचे निदान. अपेक्षित फलनिष्पत्तीचे मापन याचे 3 उपघटक पडतात. यामध्ये अध्यापनात सुधारणा, विद्यार्थी पालक यांना गुण व प्रगती अहवाल देणे, शाळा महाविद्यालयाचा इतर कामासाठी वापर. दुसरा उपघटक पाहूया. मूल्यमापन पद्धतीचे प्रकार. मापनाच्या स्वरूपावरून मूल्यमापन पद्धतीचे 2 व्यापक वर्गवारी विभागणी करता येते. यालाच क्रॉनबॅचने उच्चतम संपादनाचे मापन असे संबोधले आहे. पहिल्या वर्गवारीतील मूल्यमापन हे व्यक्ती काय करू शकते हे दर्शविते. अभिवृत्ती आणि प्रावीण्य कसोट्यांचा यात समावेश होतो. या पद्धतींच्या वर्गवारीमध्ये दुसऱ्या उपविभागात व्यक्तीच्या वैशिष्ट्यपूर्ण वर्तनाचा विचार केला जातो. यामध्ये व्यक्ती काय करू शकते यापेक्षा ती काय करू शकेल हे निर्णयात दर्शविलेले असते. मूल्यमापन पद्धतीविषयी ग्रोनलँडची वर्गवारी. यामध्ये ग्रोनलँडने मूल्यमापन पद्धतीच्या 4 प्रकारात वर्गवारी केलेली आहे. यामध्ये अभिरुची, अभिवृत्ती आणि वैयक्तिक व सामाजिक समायोजनाच्या विविध पैलूंचा मूल्यमापनाचा समावेश केलेला आहे. निकषानुसार विरुद्ध प्रमाणकानुसारी मूल्यमापन. अलीकडच्या काळात मूल्यमापनाचे स्वरूप हे त्यातील निर्णयाचे व अर्थनिर्वचन कसे केले आहे यावरून ठरविले जाते किंवा वर्णिले जाते. विद्यार्थ्यांच्या कृतीचे, कसोटीच्या आणि अन्य मूल्यमापन साधनांच्या आधारे अर्थनिर्वचन करण्याचे 2 मूलभूत मार्ग आहेत. पहिला मार्ग विद्यार्थ्यांच्या विशिष्ट वर्तनाचे शब्दात वर्णन करणारा आहे. उदाहरणार्थ तो मिनिटाला 40 शब्दांचे बिनचूक टंकलेखन करतो. यालाच निकषानुसार कसोटी असे संबोधले जाते. दुसरा मार्ग हा विद्यार्थ्यांच्या कृतीचे वर्णन करून त्यांचे एखाद्या व्यक्तिगटातील तुलनात्मक स्थान दर्शविणारा आहे. उदाहरणार्थ जो 90% विद्यार्थ्यांपेक्षा अधिक चांगले टंकलेखन करतो. अशा प्रमाणकानुसार कसोटीद्वारे विद्यार्थ्यांच्या कृतीचे श्रेणीच्या स्वरूपात वर्णन करता येते. निकषानुसार आणि प्रमाणकानुसारी ही वर्गवार व्यवस्था अध्यापनात मूल्यमापनाची 4ही प्रकारे उपयोगी पडतात. स्थान निश्चयन, सातत्याने मूल्यमापन आणि सर्वसमावेशक मूल्यमापन आणि नैदानिक मूल्यमापनाचे कार्य हे निकषानुसारी साधनांद्वारे करता येते. तर समावेशक मूल्यमापन हे प्रमाणकानुसारी साधनाद्वारे करता येते. काही संपादन कसोट्या या काही अध्ययन
निष्पत्तीच्या प्रभुत्वाच्या श्रेणीचे मापन करतात, तर काही अध्ययन निष्पत्तीच्या सर्वसाधारण संपादनाचे मापन करतात. प्रभुत्वाच्या कसोट्या या मूलतः निकषानुसारी कसोट्या असतात आणि सर्वेक्षण कसोट्या या प्रमाणकानुसारी असतात. प्रभुत्व विरोधी विकासात्मक निष्पत्ती यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना ज्यावर प्रभुत्व मिळवता यावे असे आणि विद्यार्थ्यांच्या अधिकाधिक वैयक्तिक विकासाचा वाव देणारे असे अध्ययन निष्पत्ती याचे 2 प्रकार पडतात. प्रभुत्व अपेक्षित धरणाऱ्या अध्ययन निष्पत्ती या पाठ्यक्रमाच्या किमान आवश्यक पातळीशी निगडीत असतात. पुढील अध्ययनात यश प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्याने ते वर्तन बदल साध्य केलेच पाहिजे. म्हणजे सर्व विद्यार्थ्यांमध्ये कृतीच्या पातळीवर समानता आणण्यावर अध्यापनात भर असतो. तर विकासात्मक निष्पत्ती ही प्रत्येक विद्यार्थ्याला तो जितका सक्षम आहे तितका विकास साधण्यासाठी मदत करते. प्रभुत्वविषयक निष्पत्तीच्या संदर्भात अध्यापनाच्या शेवटी विद्यार्थ्यांकडून अपेक्षित असलेल्या सर्व प्रतिसादांचे निश्चित निर्देशन करणे नेहमी शक्य होते. अशा सविस्तर स्पष्टीकरणामुळे अध्ययन कार्याचे क्रमवार नियोजन करणे आणि अध्यापन कार्याचे स्वरूप स्पष्ट करणे सहज शक्य होते. निष्पत्तीत नोंदविलेल्या कार्याचे स्वरूप स्पष्ट झाल्याने कार्याचा क्रम, त्यांचे अध्यापन आणि कसोटी घेऊन त्यांचे मूल्यमापन या गोष्टी संगतवार करता येतात. अपेक्षित अध्ययन निष्पत्तीच्या संदर्भात कार्य स्पष्ट करणे, त्याचे अध्यापन, त्याचे परीक्षण. व्यक्तिविकासात अध्यापनाची उद्दिष्टे मात्र गुंतागुंतीच्या अध्ययन निष्पत्तीची अपेक्षा करतात. या उद्दिष्टांचे स्पष्टीकरण करणे सुलभ नाही. उदाहरणार्थ आकलन, उपयोजन, विचार, कौशल्य इत्यादी. म्हणूनच कोणत्याही अध्यापनविषयक उद्दिष्टांची स्पष्टीकरणे विविध प्रकारची आणि अनेक असू शकतात. व्यक्तिविचारासाठी केले जाणारे अध्यापन हे प्रामुख्याने विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या अध्ययन अनुभूतींचा विचार करते, कारण व्यक्तिविकास ही अनेक व विविध प्रकारच्या अध्ययन पद्धतीचा संचित परिणाम म्हणून घडलेली घटना असते. सातत्याने होणाऱ्या विकास प्रक्रियेचे मापन करण्यासाठी म्हणून प्रमाणकानुसारी चाचण्यांचा वापर करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा अंदाज घेतला जातो व त्या प्रगतीचे वर्णनही केले जाते. तिसरा उपघटक पाहूया, मूल्यमापन आणि प्रभुत्व अध्ययन. प्रभुत्व अध्ययनाचा संबोध शाळा महाविद्यालयातून जे शिकवले जाते तेच विद्यार्थी शिकू शकतात अशी मूळ कल्पना गृहीत धरून शिक्षणाचे कार्य केले जाते. क्रोमोनियसन यांनी 17व्या शतकात ही कल्पना मांडली. 18व्या शतकात पेस्टॉलॉजीने, 19व्या शतकात हर्बर्टने, 20व्या शतकात वॉशबर्न आणि मॉरिससने या प्रत्येकाने शिक्षणातील विविध अध्ययन परिस्थितीचा या संदर्भात विचार केलेला आहे. प्रभुत्व प्राप्तीसाठी वेळेचा विचार मात्र या मंडळींनी काय फारसा केलेला नाही. प्रभुत्व अध्ययनाविषयीच्या वेगवेगळ्या कल्पना आज प्रचारात आहेत. या सर्वांचा एकच सूर आहे, तो म्हणजे अध्यापन संवेदनक्षमरित्या आणि पद्धतशीरपणे पार पडणे आणि प्रभुत्व संपादनासाठी विद्यार्थ्याला पुरेसा वेळ दिला तर बहुसंख्य विद्यार्थी उच्च प्रकारच्या क्षमता प्राप्त करू शकतात. मात्र त्यासाठी आधी प्रभुत्व प्राप्तीचे निकष स्पष्टपणे मांडले जाणे आवश्यक आहे. प्रभुत्व अध्ययनात सर्वात महत्त्वाची असलेली प्रक्रिया म्हणजे प्रत्याभरण आणि उपचारात्मक अध्यापनाची होय. अध्ययनाच्या विविध टप्प्यावर तिचा साठी विचार करणे अत्यावश्यक ठरते. प्रत्याभरणासाठी कार्यपुस्तिका, कूटप्रश्न, गृहपाठ इत्यादी उपक्रम तर उपयुक्त आहेतच, पण छोट्या छोट्या नैदानिक कसोट्यांचा त्यासाठी अत्यंत चांगला उपयोग होऊ शकतो. या कसोट्या विशिष्ट घटकात किंवा अभ्यासक्रमात विद्यार्थी काय शिकला हे स्पष्ट करू शकतातच, पण त्याला अजून काय शिकवायचे राहिले आहे याचेही स्पष्टीकरण त्या देऊ शकतात. अशा रीतीने अध्ययनातील प्रभुत्व प्राप्तीस ही विद्यार्थ्याला अध्ययनातील अडचणींच्या काळात किती मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळते यावर अवलंबून असते. ब्लॉक व पॅटरसन यांनी केलेल्या संशोधनाच्या अहवालात असे स्पष्टपणे नमूद केलेले आहे की प्रभुत्व अध्ययनासाठी वैशिष्ट्यपूर्ण अध्ययन-अध्यापन प्रक्रिया योजल्या तर जवळपास 80% विद्यार्थी अध्ययनात प्रभुत्व संपादन करू शकतात. शालेय शिक्षण प्रक्रिया यामध्ये युवकांना शिक्षणातील महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी जगभर शाळा आणि महाविद्यालय कार्य करीत असतात.
देशात आणि देशाबाहेरसुद्धा शिक्षणाचा हेतू आणि आशय यात भिन्नता आहे. पण शाळा महाविद्यालय यामध्ये चालविली जाणारी शिक्षण प्रक्रिया मात्र बहुधा सर्वत्र सारख्या स्वरूपाची आहे. शिक्षक विविध प्रकारच्या शैक्षणिक साधनसामग्रीच्या सहाय्याने विद्यार्थ्यांच्या गटांना शिक्षण देत आहेत. शालेय अध्ययनाचा सिद्धांत निर्दोष अशी शिक्षण पद्धती असेल तर विद्यार्थी उच्च प्रतीचे अध्ययन करू शकतात. अध्ययनाच्या दर्जात आणि अध्ययनासाठी लागणाऱ्या वेळेत थोडासा फरक पडू शकतो. अध्ययनातील हा फरक विद्यार्थ्यांची अध्ययन पातळी आणि अध्यापनाचा दर्जा यात योग्य सुधारणा केल्या तर कमी करता येईल आणि त्याची अध्ययनातील गती हे केवळ आणि परिश्रम यानुसार ठेवणे शक्य होईल. घरी व शाळेत शिकण्याची पद्धत यात खूपच उणिवा आहेत. खरे तर कोणतीही शिक्षण पद्धती ही विद्यार्थ्यांना आनंद देणारी व परिणामकारक शिकण्याची सिद्ध करणारी असते. अध्ययन पातळी, व्यक्तिपरत्वे, अध्ययनातील भिन्नता, विद्यार्थ्यांची अध्ययनातील संधी आणि स्वतः विद्यार्थी हे शालेय शिक्षणातील महत्त्वाचे घटक आहेत. या सिद्धांतातील महत्त्वाचे सूत्र म्हणजे मानवी स्वभाव हा शिक्षण आणि सांस्कृतिक विकासात अडसर ठरू शकत नाही, परंतु मानवी स्वभावाविषयीचे विचारवंत, राजकारणी, समाजशास्त्रज्ञ आणि प्रशिक्षक सतत आक्षेप घेत असतात. विद्यार्थ्यांच्या वैशिष्ट्ये आणि अध्यापनात बदल करता येतो, त्यामुळे शैक्षणिक वातावरणातही सहज बदल घडवून आणता येतो. शालेय वातावरणातील हा बदल अगदी एका दशकातसुद्धा विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड बदल घडवून आणू शकतो. याउलट कुटुंब आणि समाज यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी प्रदीर्घ काळ लागतो. शिक्षणाशी निगडीत असलेले कौटुंबिक आणि सामाजिक बदल घडविणे बिकट असते. गेली अनेक वर्षे शिक्षणासाठी समाजात फार छोट्या व्यक्तिगटाला संधी मिळते, परंतु आधुनिक समाजात मात्र उच्च शिक्षितांचा गट वाढलेला आहे. उच्च शिक्षितांची संख्या वाढण्यासाठी प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. आधुनिक समाज कायद्याने आणि सामाजिक दबावाने व्यक्तीला 10 ते 12 वर्षे शिक्षण घेण्याला आता प्रवृत्त करतो. आजकाल समाज शाळेला आणि शिक्षणाला खूपच महत्त्व देतो, त्यामुळे त्यात व्यक्तीला खूप मोठा कालावधीही शिक्षणाचा द्यावा लागतो. तेव्हा हे शिक्षण विद्यार्थ्याला आकर्षक आणि अर्थपूर्ण वाटले पाहिजे. हे ओघानेच आले. जन्मजात विद्वत्तेची वाट न पाहता आता समाज विद्वानांच्या निर्मितीची प्रक्रिया सहज घडवून आणू शकतो. शालेय अध्ययनाचे कॅरॉलचे प्रतिमान. विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेसंबंधी ज्ञानाचे क्षितिज प्रचंड विस्तारले असूनही आणि अध्ययन प्रक्रियेसाठी प्रचंड पैसा, वेळ आणि परिश्रम यांची गुंतवणूक करूनही शाळा महाविद्यालयांनी अधिकाधिक विद्यार्थ्यांच्या अधिकाधिक अध्ययनासाठीची ध्येय साध्य करता आली नाहीत. शिक्षण संस्था या केवळ 1/3 विद्यार्थ्यांना यशस्वी आणि फलदायी शिक्षण देऊ शकत आहेत. अलीकडे संशोधनाने हे स्पष्ट झाले की एकसुद्धा विद्यार्थी 10 ते 12 वर्षे निरुपयोगी आणि निरुद्देशी शिक्षण देणे आपल्याला परवडणारे नाही. अशा शिक्षणामुळे सर्वांचाच आर्थिक तोटा तर होतोच, पण मूलभूत कौशल्ये प्राप्त करता येतात, रुची आणि अभिरुची जपता येते. ज्या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर पडता येत नाही किंवा नोकरी मिळत नाही, असे शिक्षण व्यक्तीच्या मानसिक आरोग्याला धोका निर्माण करणारे होऊ शकते. अध्ययनातील प्रभुत्वाविषयी उपयुक्त प्रतिमान म्हणजे जॉन बी. कॅरॉल यांचे मॉडेल ऑफ स्कूल लर्निंग होय. या प्रतिमानाचे साधे स्वरूप असे सांगता येईल: प्रत्येक विद्यार्थ्याला काही पातळीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी आवश्यक तो वेळ देणे. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याला अध्ययनाची अपेक्षित पातळी गाठता येणे शक्य आहे. जर विद्यार्थ्याला पुरेसा वेळ दिला गेला नसेल तर विद्यार्थ्याने प्राप्त करावयाच्या अध्ययनाची पातळी ही त्याला अध्ययनाला मिळालेला वेळ आणि प्रत्यक्षात त्याने अध्ययनासाठी वापरलेला वेळ यांच्या गुणोत्तराच्या प्रमाणात असते. म्हणजे डिग्री फॉर लर्निंग टायमिंग ॲक्च्युली स्पेंड डिवायडेड टाईम नीड. या प्रतिमानात असे स्पष्ट म्हटले आहे की विशिष्ट शालेय परिस्थितीत विद्यार्थ्याने अभ्यासासाठी वापरलेला वेळ आणि प्रत्यक्षात
त्याला अध्ययन पातळी गाठण्यासाठी लागलेला वेळ यांचा संबंध पुन्हा त्याच्या व्यक्तिवैशिष्ट्यांशी आणि त्याला केल्या गेलेल्या अध्यापनाशी असतो. विद्यार्थ्याने अध्ययनासाठी वापरलेला वेळ हा त्याला दिलेल्या एकूण वेळेपैकी त्याने प्रत्यक्षात कृतीसाठी किती वापरला यावरून कळू शकते. विद्यार्थ्याला अध्ययनासाठी प्रत्यक्षात किती वेळ लागला हे मात्र त्याच्या कार्यशक्ती, त्याला केलेल्या अध्यापन, त्याच्या आकलन क्षमता इत्यादी गोष्टीवरून ठरविले जाते. अध्यापनाचा दर्जा ही बाब त्यात महत्त्वाची ठरते. विद्यार्थ्यांची आकलन क्षमता ही त्याच्या अध्यापन काळातील त्यांच्या प्रतिसादावरून ठरविता येते. तिचा संबंध विद्यार्थ्यांच्या बौद्धिक दर्जाशीही असतो. हे प्रतिमान असे स्पष्ट प्रतिपादन करते की अध्यापनाचा दर्जा आणि विद्यार्थ्यांची आकलन क्षमता याशिवाय त्यांची अभियोग्यता ही अध्ययन प्रभुत्वास महत्त्वाची ठरते. थोडक्यात हे प्रतिमान मांडता येते. विद्यार्थ्यांची अध्ययन पातळी खालील घटकावर अवलंबून असते. 1. त्याला त्यासाठी दिलेला वेळ. 2. त्याची अध्ययनातील चिकाटी. 3. अभियोग्यता. 4. अध्यापनाचा दर्जा. 5. त्याची आकलन क्षमता. ब्लूमची प्रभुत्व अध्ययन विषयक कार्यनीती. ब्लूमच्या नव्या समर्थ अध्ययन प्रभुत्व विषयक दृष्टिकोनात अनेक विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण आणि यशस्वी शिक्षणासंबंधीचा विचार सांगितला आहे. जे जे शिकविले जाईल त्यात त्या सर्वांना पूर्ण प्रावीण्य संपादन करता येईल असे ब्लूम म्हणतो. त्याने अशा प्रक्रियाही सुचविल्या आहेत ज्यातून विद्यार्थ्याला योग्य पद्धतीने अध्यापनही योजता येते. आजच्या शिक्षणातील वर्गात चाललेल्या अध्यापनातूनही हे शक्य आहे असे ब्लूमचे मत आहे. ब्लूमच्या प्रतिमानानुसार 75% ते 90% विद्यार्थ्यांना अध्ययनात प्रभुत्व मिळविणे शक्य आहे. या प्रतिमानात नित्याच्या अध्ययनापेक्षा सफाईदारपणे अध्ययनासाठीचे मार्ग सुचविले आहे. अध्ययन प्रभुत्व पद्धती ही पारंपरिक वर्ग अध्यापनापेक्षा विद्यार्थ्यांची विषयी रुची आणि अभिवृत्ती यांचाही विचार करणारी आहे. ब्लूमने कॅरॉलच्या संकल्पनात्मक प्रतिमानाचे अध्ययन प्रभुत्वाविषयी परिणामकारक काम करणाऱ्या प्रतिमानात रूपांतर केलेले आहे. ब्लूम युक्तिवाद करतो की विषयाच्या अभिवृत्तीप्रमाणे विद्यार्थ्यांची विभागणी केली आणि त्यांना समान दर्जाचे अनुदेशन व समान वेळ दिली तर विषय अध्ययन पूर्ण झाल्यानंतर संपादनाची प्रसामान्य विभागणी केली तर संपादन आणि अभिवृत्ती यामध्ये संबंध उच्च प्रतीचे मिळतील. ही परिस्थिती खालीलप्रमाणे स्पष्ट करता येईल. प्रति विद्यार्थी समान अध्यापन. युनिफॉर्म इन्स्ट्रक्शन पर लर्नर. बघा, ॲप्टिट्यूड म्हणजे अभिवृत्ती आणि अचिव्हमेंट म्हणजे संपादन. तथापि जरी विद्यार्थ्यांची विभागणी त्यांच्या अभिवृत्तीप्रमाणे केलेली तरी प्रत्येक विद्यार्थ्याला अनुकूल दर्जाचे अध्यापन आवश्यक वेळ दिला जातो तेव्हा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रभुत्व मिळविले पाहिजे अशी अपेक्षा असते. यात अभिवृत्ती आणि संपादन संबंध असत नाही. ही परिस्थिती पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येईल. प्रतिविद्यार्थी उपयुक्त अध्यापन. ऑप्टिमल इन्स्ट्रक्शन पर लर्नर. म्हणजे इथे बघा ॲप्टिट्यूड म्हणजे अभिवृत्ती आणि इथे अचिव्हमेंट वेगळं आहे. यापूर्वी अध्ययन प्रभुत्वाविषयी कार्यनीतीमध्ये ब्लूमचा दृष्टिकोन अधिक प्रगत आहे. तो 2 दृष्टीने. एक म्हणजे प्रत्याभरणाची साधने त्यात खूप प्रगत आहेत. अध्यापनाची अंतर्गत बाब म्हणून त्यात सातत्याने मूल्यमापनाची योजना केलेली आहे. शिक्षक व विद्यार्थ्याला अध्यापन विकासासाठी सतत प्रत्याभरण पुरविले जाते. यामुळे या पद्धती सतत विकसित ठेवता येतात जेणेकरून विद्यार्थ्याला अध्ययनात प्रभुत्व मिळविणे शक्य होते. दुसरे म्हणजे ही पद्धती पूर्वीच्या अध्यापन पद्धतीपेक्षा वेगवेगळी उपचारात्मक अध्यापन साधने सुचविते. ही सुधारणा करणारी साधने प्रत्येक विद्यार्थ्याला सुचवली जातात. त्याला घटकाचा अभ्यास करण्यासाठी आवश्यक असलेल्या सूचना, कृती आणि अभ्यासाशिवाय वेगवेगळ्याच प्रकारचे सराव करण्याची ही संधी दिली जाते. यासाठी खालील साधनांचा वापर करता येतो. 1. लहान गटांचे अभ्यास सत्र. 2.
व्यक्तिगतरित्या अध्यापन. 3 पर्यायी अध्यापन साहित्य म्हणजे त्यामध्ये अधिक क्रमिक पुस्तके, कार्यपुस्तिका, क्रमन्वित अध्ययन, दृकश्राव्य साधने, पद्धती आणि विद्याविषयक खेळ. आणि 4 आहे पुनराध्यापन. अपेक्षित अध्ययन निष्पत्तीची विभागणी ही प्रभुत्व निष्पत्ती आणि विकासात्मक निष्पत्ती अशी केली जाते. प्रभुत्व निष्पत्ती ही अभ्यासक्रमाच्या किमान उद्दिष्टांशी निगडीत असते. उदाहरणार्थ, मूलभूत कौशल्ये जी सर्व विद्यार्थ्यांनी प्राप्त केलीच पाहिजे. विकासात्मक निष्पत्ती ही अभ्यासक्रमाच्या किमान उद्दिष्टांशी निगडीत असते. उदाहरणार्थ, मूलभूत कौशल्ये जी सर्व विद्यार्थ्यांनी प्राप्त केलीच पाहिजे. विकासात्मक निष्पत्ती या व्यक्तिपरत्वे भिन्न आणि गुंतागुंतीच्या असतात. उदाहरणार्थ, समस्या आकलन, उपयोजन इत्यादी, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी निरनिराळ्या श्रेणीचे प्रगती दाखवावी अशी अपेक्षा असते. वर्ग अध्यापनातील प्रभुत्व अध्ययनाचा दुसराही एक दृष्टिकोन आहे. सर्व अपेक्षित अध्ययन निष्पत्तीशी मूलभूत कार्यनीतीचे उपयोजन करणे हा दुसरा मार्ग होय. B.S. ब्लूमचे J.H. ब्लॉक आदींनी हा दृष्टिकोन स्वीकारलेला आहे. ब्लूमचा प्रभुत्व अध्ययन दृष्टिकोन हा सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टांच्या आधारे एका निश्चित प्रभुत्वाची पातळीपर्यंत आणणाऱ्या अध्यापनात्मक कार्यनीतीचा आहे. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अध्ययनातील अडचणींवर मात करण्यासाठी ही पद्धती नियमित वर्ग अध्यापन, प्रत्याभरण, उपचारात्मक अध्यापन तंत्रे यांचा एकत्रित विचार करते. ज्या विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी अधिक वेळ हवा आहे त्यांना तो दिला जातो. अशा प्रकारे ब्लूमची पद्धत ही गटावर आधारित अध्यापनाचा वापर करते. त्याचबरोबर गटावर आधारित अध्यापनाद्वारे जे प्रभुत्व मिळवू शकत नाहीत त्यासाठी काळजीपूर्वक तयार केलेल्या सुधारित अभ्यासाची जोड दिली जाते. अभ्यासक्रमाची विभागणी अध्ययन घटकांमध्ये करण्यात येते. या अध्ययन कृती 1 किंवा 2 सप्ताहांच्या कालावधीत पूर्ण करता येते. 2. प्रत्येक अध्ययन घटकासाठी निश्चित अनुदेशन उद्दिष्टे ओळखली जातात व अध्ययनाच्या फलनिष्पत्तीवर भर दिला जातो. 3. प्रत्येक अध्ययन घटकासाठी निश्चित अनुदेशन उद्दिष्टे ओळखली जातात व अध्ययनाच्या फलनिष्पत्तीवर भर दिला जातो. 3. प्रत्येक अध्ययन घटकांच्या उद्दिष्टांसाठी प्रभुत्व मानके निश्चित ठरविली जातात. ही प्रभुत्व मानके साधारणतः 80 ते 85% बरोबर असतात. विद्यार्थ्यांनी केलेले मागील कार्य लक्षात घेतले जाते. 4. नियमित साहित्य आणि सांघिक अध्यापन पद्धतीचा वापर करून प्रत्येक घटकाचे अध्यापन केले जाते. 5. प्रत्येक अध्ययन घटकाच्या शेवटी निदानात्मक प्रगती कसोट्या दिलेल्या असतात. या निरंतर मूल्यमापनासाठी अध्ययनाचे प्रबलीकरण होते. अध्ययन प्रभुत्व मिळवण्यासाठी झालेल्या चुका समजतात. या कसोट्यांचा उपयोग श्रेणी देण्यासाठी केला जातो. 6. जे विद्यार्थी अध्ययन प्रभुत्व प्राप्त करीत नाहीत त्यांच्या अध्ययन चुका दुरुस्त करण्यासाठी विशिष्ट पद्धती निश्चित करण्यात येते व त्यासाठी जादा वेळ दिला जातो. 7. सर्व अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर अंतिम परीक्षा घेतली जाते. या परीक्षेचा उपयोग श्रेणी देण्यासाठी केला जातो. 8. घटक चाचणी व अंतिम कसोटी यांचा फलनिष्पत्तीचा विचार अध्यापनात सुधारणा करण्यासाठी केला जातो. ज्या घटकांमध्ये बहुतांश विद्यार्थ्यांना अध्ययन प्रभुत्व मिळविण्यात अडचणी येत असल्यास त्यामध्ये योग्य तो बदल करण्यात येतो. ब्लूमची अध्ययन प्रभुत्वाची कार्यनीती ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत गरजांवरती अनुदेशनासाठी विशिष्ट तंत्राचा वापर करणारी पण समूहाधिष्ठित अध्यापनावर आधारलेली आहे. ही पद्धती पारंपरिक वर्ग अध्यापनापेक्षा खालील दृष्टीने वेगळी आहे. 1. अध्ययन घटकाच्या प्रत्येक मालिकेतील सर्व उद्दिष्टांच्या प्रभुत्वावर ही पद्धती भर देते. 2. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील विशिष्ट उणीवा अडचणी शोधण्यासाठी ही पद्धती सातत्याने मूल्यांकन प्रक्रियांचा वापर करते. 3. विद्यार्थ्यांना अध्ययन अडचणीवर मात करण्यासाठी ही पद्धती मदत करते. ही पद्धती पद्धतशीरते असे प्रत्याभरण, सुधारित अध्यापन पद्धती आणि पर्यायी अध्ययन सामग्री, साधनसामग्री, स्त्रोत यांचा वापर करते. 4. ज्या विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी अधिक वेळ हवा असेल त्यांना तो वेळ दिला जातो. अशा रीतीने ब्लूमची पद्धती ठराविक वेळ आणि प्रावीण्याचे विविध पातळीवरील संपादन यावर भर देते. विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे प्रभुत्व मिळविले आहे
यापेक्षा त्याच्या वर्गातील विद्यार्थ्यांशी त्यांच्या संपादनाची तुलना करून प्रभुत्वाची पातळी ठरविली जाते आणि या आधारे त्यांच्या वैयक्तिक अध्ययनाची परिणामकारकता आणि दर्जा निश्चित केला जातो. घटक 4 निकषानुसारी कसोटीची सप्रमाणता आणि विश्वसनीयता. निकषानुसारी कसोटीचा वापर करण्याची गरज वाढली आहे कारण विद्यार्थ्यांकडून अध्ययन प्रभुत्वाची आज अपेक्षा केली जाते. त्याचबरोबर शाळा महाविद्यालयातून विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक शिक्षणाकडे लक्ष दिले जात आहे. अलीकडे विद्यार्थ्यांच्या अध्ययनाबद्दल शिक्षकाला जबाबदार धरले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्याने इतरांच्या तुलनेत किती अध्ययन केले आहे यापेक्षा तो स्वतः किती शिकला आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. प्रमाणकानुसारी कसोटी म्हणजेच विद्यार्थ्यांच्या संपादन कार्याची इतरांच्या तुलनेत श्रेणी ठरविणारी कसोटीचा दृष्टिकोन हा व्यापक असतो. ही कसोटी सर्वसमावेशक कसोटी किंवा वार्षिक अंतिम परीक्षा या कसोटी स्वरूपाची असते. या कसोट्या बऱ्याच वेळा अध्ययन कार्यापेक्षा वेगळ्या स्वरूपाच्या असतात. याउलट निकषानुसार कसोटी यामध्ये विद्यार्थी अध्ययनात एखादे कार्य करू शकेल किंवा नाही हे वर्णन करणारी ही कसोटी विद्यार्थ्यांच्या मर्यादित अध्ययन निष्पत्तीवर लक्ष केंद्रित करते. मर्यादित अध्ययन कार्यक्षेत्रात स्थान निश्चयन कसोटी, सातत्य मूल्यमापन कसोटी आणि अन्य कसोट्यांचा यात व्यापकपणे वापर केलेला जातो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील होणाऱ्या कोणत्याही वर्तन बदलाचे मापन असो किंवा केलेल्या मापनाचा कोणताही हेतू असो, अध्ययनाच्या मूल्यमापनाच्या साधनाची निश्चिती काही वैशिष्ट्ये असणे अत्यंत आवश्यक असते. त्या वैशिष्ट्यांपैकी सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे सप्रमाणता आणि विश्वसनीयता होय. ज्या हेतूने मूल्यमापनाची प्रक्रिया केली गेली तो हेतू कितपत साध्य झाला हे सप्रमाणता दर्शविते. तर मूल्यमापनातील सातत्य आणि सुसंगती विश्वसनीयतेवर कळते. सप्रमाणतेचे स्वरूप परीक्षण आणि मूल्यमापनाशी निगडीत. जेव्हा सप्रमाणतेचा विचार केला जातो तेव्हा खालील बाबी लक्षात घेणे अत्यावश्यक असते. सप्रमाणतेचा संबंध मूल्यमापनाच्या साधनाशी नसून त्या साधनांच्या साहाय्याने मिळवलेल्या माहितीशी असतो. 2. सप्रमाणता ही नाही किंवा आहे असे म्हणता येत नाही. त्यांचे अस्तित्व बहुधा असतेच, तेव्हा फक्त प्रमाणात फरक असतो. ती कमी किंवा जास्त असू शकते. सप्रमाणतेचा 3 मूलभूत प्रकार अस्तित्वात आहे. त्यांचा वापर सर्वसाधारणपणे शैक्षणिक मापन आणि मानसशास्त्रीय मापनासाठी केला जातो. तो म्हणजे 1. आशय सप्रमाणता म्हणजे कंटेंट व्हॅलिडिटी. 2. निकषानुसार सप्रमाणता. 3. रचना किंवा अंशयुक्त सप्रमाणता. या तिन्हींचा विचार आपण यापूर्वी केलेलाच आहे. निकषानुसारी प्रभुत्व कसोटीची सप्रमाणता. प्रमाणकानुसारी कसोटी ही व्यक्तीमधील तफावतीवर भर देणारी आहे. यामध्ये व्यक्तीच्या कार्याच्या दर्जाला गौणत्व असते. प्रमाणकानुसार कसोटीमधील प्राप्तांकामध्ये विचलनशीलता आवश्यक असते, तर निकषानुसारी कसोटीत प्राप्तांकातील विचलनशीलता अपेक्षित नसते. निकषानुसारी कसोटीची रचना ही व्यक्ती करू शकणाऱ्या कार्याच्या दर्जाचे वर्णन करण्यासाठी केलेली असते. सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना अध्यापन केलेल्या सर्व कृती अध्यापनाच्या शेवटी पूर्ण केल्या तर त्यांना पूर्ण प्राप्तांक मिळतील. चांगल्या निकषानुसारी प्रभुत्व कसोटीसाठी प्राप्तांकातील विचलनशीलता 0 असणे ही आवश्यक अट नाही. निकषानुसारी कसोटीत आशय सप्रमाणतेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. अर्थात आशय सप्रमाणता ही तिची मूलभूत गरज असली तरी आपण विद्यार्थ्यांविषयीचे अंदाज बांधण्यासाठीचे कसोटीच्या निकालांचा वापर करू शकतो. अध्यापन घटकातील आशयावर कोणते विद्यार्थी प्रभुत्व संपादन करू शकतील याचा अंदाज करण्यासाठी आपण सर्व कसोटींचा वापर करू शकतो किंवा घटकाच्या शेवटी प्रभुत्व कसोटीचा वापर करून कोणता विद्यार्थी पुढच्या घटकाच्या अध्ययनाला सुरुवात करू शकतो हे आपण निश्चित ठरवू शकतो. अशा अध्यापनविषयक निर्णयांसाठी या कसोट्या उपयुक्त आहेत. निकषानुसारी प्रभुत्व कसोटीची विश्वसनीयता.
विश्वसनीयता ही मापनाच्या सुसंगतीशी निगडीत असते. म्हणजे कसोटीतील प्राप्तांक एकमेकांशी किती सुसंगत आहे यावर विश्वसनीयता आधारलेली असते. प्रमाणकानुसार कसोटी वापरताना ज्या प्रकारच्या सुसंगती अपेक्षित केली जाते तशीच सुसंगती निकषानुसार प्रभुत्व कसोटीचा वापर करताना आपण अपेक्षित धरतो. येथे विद्यार्थ्यांच्या कृतीसंबंधीच्या आपल्या अपेक्षा खालील प्रकारच्या असतात. 1. जेव्हा प्रत्येक प्रश्न सारख्याच अध्ययन निष्पत्तीचे मापन करत असतात म्हणजे अंतर्गत सुसंगती, तेव्हा विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नानुसार समान असाव्यात. 2. वेळांमध्येही परस्पर सुसंगती असावी. जेव्हा अध्ययन निष्पत्तीमध्ये माफक प्रमाणात सुसंगती असावी अशी अपेक्षा असते म्हणजे स्थिरता, तेव्हा एकदा ज्या कृतीची अपेक्षा केली गेली त्यांची पुन्हा पुन्हा अपेक्षा असते. 3. कसोटीच्या एका प्रकारात व दुसऱ्या प्रकारातील अपेक्षित कृतीमध्येही सुसंगती असावी. प्रत्येक अध्ययन निष्पत्तीचे मापन करण्यासाठी अनेक प्रश्न वापरून मापनाची विश्वासार्हता वाढवण्याचा प्रयत्न आपण निकषानुसार कसोटीत करू शकतो. जर निष्पत्तीचे स्वरूप अगदी स्पष्ट असेल तर प्रभुत्वाचा अंदाज घेण्यासाठी कमी प्रश्न वापरलेले चालतात. तरी प्रत्येक निष्पत्तीसाठी किमान 10 प्रश्न वापरूनच व्यक्तीच्या प्रभुत्व प्राप्तीची खात्री करून घेणे योग्य ठरते. अध्यापनाची नियोजित उद्दिष्टे विद्यार्थ्यांनी किती प्रमाणात साध्य केलेली आहे यासाठी पूर्वचाचण्या झाल्यावर व्यक्तीचे प्रावीण्य मोजण्याची कसोटीच व्यक्तीला त्या पाठ्यक्रमाच्या प्रवेशाच्या वेळीही देता येते, ज्यातून त्याच्या अभ्यासक्रमासाठीच्या पूर्वतयारीचा अंदाज येऊ शकतो. या कसोट्यांची व्याप्ती तशी मोठी असल्याने आणि त्या वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रमाणकानुसारी कसोट्या म्हणजेच विद्यार्थ्यांच्या श्रेणीची तुलना करणाऱ्या आहेत असे मानायला हरकत नाही. घटक 5. प्रभुत्व अध्ययनाच्या मापनातील समस्या. परीक्षण आणि मूल्यमापनाची भूमिका. ब्लूमच्या अध्ययन प्रभुत्व कार्यनीतीमध्ये सातत्याने मापनाला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिलेले जाते. या प्रकारच्या कसोट्यांचा उपयोग अध्ययनात सुधारणा होण्यासाठी खालील प्रकारे केला जातो. 1. त्यांच्यामुळे उच्च प्रावीण्याचे संपादन करणाऱ्यांच्या प्रावीण्याचे दृढीकरण होणे. 2. त्यांचा नैदानिक चाचणीसारखा उपयोग होतो व त्यातून प्रावीण्य संपादनातल्या विद्यार्थ्यांच्या अडचणींवर उपाय सुचविता येतात. समावेशक कसोटीचा उपयोग एकूण अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या दर्जाच्या मूल्यनिर्धारणासाठी केला जातो. अभ्यासक्रमाच्या शेवटी समावेशक कसोटी घेतली जाते आणि अध्यापनाच्या निरनिराळ्या घटकांतील उद्दिष्टानुरूप सर्व विद्यार्थ्यांनी किती प्रमाणात प्रभुत्व संपादन केले आहे हे ठरवले जाते. सर्व समावेशक कसोट्यांचा उपयोग अध्ययन प्रक्रियेत सुधारणा सुचविण्यासाठी फारसा होऊ शकत नाही, कारण या कसोटीचे निकाल खूप उशिरा हाती येतात. विद्यार्थ्याला या निकालापासून काही प्रमाणात त्यासंबंधी प्रत्यादान मिळत असेल तरी या कसोटीचे महत्त्वाचे कार्य हे विद्यार्थ्यांचे श्रेणी निर्धारण करण्यापेक्षा अनुदेशनाचा विकास करणे आणि मूल्य निर्धारण करणे असते. अध्ययन प्रभुत्वामध्ये वृत्ती, रुची आणि अन्य परिणामकारक निष्पत्तीच्या मूल्यमापनालाही महत्त्व दिले जाते. या कसोट्यांचे उपयोग व्यक्तीचा विकास आणि अभ्यासक्रमाची सुधारणा यासाठी केला जातो, श्रेणी निर्धारणासाठी नाही. ब्लूमच्या अध्ययन प्रभुत्व उपगमात कसोटी आणि अन्य मूल्यमापन साधनांचा वापर हा प्रमाणकानुसारी अन्वयार्थपेक्षा निकषानुसारी अन्वयार्थासाठी केला जातो. तथापि समावेशक मूल्यमापनातून दोन्ही प्रकारचा अन्वयार्थ लावता येतो. अशा प्रकारे ब्लूमचा अध्ययन उपगम हा वर्ग अध्यापनाशी सांगड वैयक्तिक अनुदेशाच्या तत्त्वाशी घालतो आणि सर्व विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टानुरूप ठरवलेल्या प्रभुत्वाच्या पातळीपर्यंत आणतो. सातत्य कसोटीचा वापर विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रगतीचे नियंत्रण करण्यासाठी, अध्ययन अडचणींवर मात करण्यासाठी उपचारात्मक कार्यपद्धती सुचवण्यासाठी केला जातो.
सातत्याने केलेल्या मूल्यमापनाचे निकाल विद्यार्थ्यांच्या तुलनेसाठी किंवा अभ्यासक्रमाचा दर्जा ठरवण्यासाठी वापरले जात नाही. समावेशक मूल्यमापन श्रेणी निर्धारणासाठी वापरली जाते. मूल्यमापन आणि व्यक्तिगत अनुदेशन. मूल्यमापन आणि व्यक्तिगत अनुदेशनाचे अनेक प्रकार असू शकतात, परंतु ते प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या गती आणि संपादनाच्या पातळीप्रमाणे व्यक्तिगत अध्ययन घटकांच्या मालिकेत अध्ययन करण्याची संधी देतात. स्वयं अध्ययन मार्गदर्शिकेमार्फत विद्यार्थ्याला त्यांच्या कार्यात मार्गदर्शन मिळते. यात खालील सूचित तत्त्वांचा समावेश होतो. एक किंवा अनेक अनुदेशक उद्दिष्टे. 2 पूर्व कसोटी. 3 अध्ययन कार्यक्रम व साहित्य यांची सूची. 4 विद्यार्थ्याला त्यांच्या अध्ययन प्रगतीचे नियंत्रण करता यावे म्हणून आत्मपरीक्षणात्मक कसोट्या. 5 अंतिम कसोटी. अशा प्रत्येक अध्ययन मार्गदर्शिकेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. पूर्व कसोटीमुळे विद्यार्थ्याची घटक अभ्यासाची तयारी निश्चित ठरवायला मदत होते. विद्यार्थ्याने पूर्व कसोटीत उत्तम प्रगती दर्शविली तर त्याला घटकातील काही उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठीचा अध्ययनात सूट दिली जाते किंवा प्रत्येक घटकागणित त्यांच्या प्रभुत्वाचे मापन केले जाते. या कसोटीमुळे विद्यार्थ्याने पुढील उद्दिष्टांकडे कधी वळावे हे कळायला मदत होते. त्याचबरोबर अभ्यासोत्तर कसोटीसाठी तो कधी तयार आहे हेही त्याला कळते. जर त्याची प्रगती असमाधानकारक असेल तर पुन्हा त्याच घटकाचा अभ्यास करून ज्या योग्य वेळी दुसरी अभ्यासोत्तर कसोटी तो देतो. खाली दिलेला ओघ तक्ता हा परीक्षणाचा वापर व्यक्तिगत अनुदेशन मार्गदर्शकाद्वारे विद्यार्थ्याला मार्गदर्शन या बाबी स्पष्ट करतो. खालील ओघ तक्ता म्हणजे घटक पूर्व चाचणी पासून बाणाच्या दिशेने वाचावा. आता इथे एक ओघ तक्ता दिलेला आहे, तो आपण पाहूया. त्यामध्ये अध्ययन प्रभुत्व हे व्यक्तिगत अनुदेशनावर जोर देत असल्याने कसोटी आणि अन्य मूल्यमापनाची साधनेही निकषानुसार वापरली जातात. प्रत्येक अनुदेशन उद्दिष्टांविषयीची आधीच ठरवलेली संपादन पातळी प्राप्त करून विद्यार्थी प्रभुत्व प्राप्तीचा पुरावा देत असतो. यामध्ये घटक पूर्व चाचणी, सर्व उद्दिष्ट साध्य, पुढील घटकाचा अभ्यास, सर्व उद्दिष्टांवर प्रभुत्व. शेवटचा आपला जो एम आहे किंवा उद्देश आहे तो सर्व उद्दिष्टांवर प्रभुत्व असला पाहिजे. घटक पूर्व चाचणीमध्ये न साध्य झालेली काही उद्दिष्टे असू शकतात. त्यामध्ये उद्दिष्ट अभ्यास 1 स्वयंचाचणी, उद्दिष्ट अभ्यास 2 स्वयंचाचणी घेता येते, घटक अंतिम चाचणी घेता येते आणि काही न साध्य झालेली सुद्धा उद्दिष्टे उरू शकतात. म्हणजे सर्वसामान्यपणे जर विचार केला तर आपले ध्येय हे सर्व उद्दिष्टांवर प्रभुत्व मिळवण्याकडे असले पाहिजे. अध्ययनाचे व्यवस्थापन. अध्ययनाचे व्यवस्थापन म्हणून जर अध्यापनाकडे पाहिले तर अध्यापन ही अत्यंत साधी प्रक्रिया आहे. त्यात विद्यार्थ्यांनी काय शिकावे, विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी प्रोत्साहन देणे, त्यांना अनुदेशन साहित्य योग्य वेळी पुरवणे, प्रत्येक विद्यार्थ्यांचे नियंत्रण करणे, प्रगती आणि अडचणींचे निदान करून त्यांना उपचारात्मक प्रत्याभरण पुरविणे, त्यांच्या चांगल्या कामाची प्रशंसा करणे व उत्तेजन देणे, विद्यार्थ्याला अध्ययन प्रदीर्घ काळ लक्षात राहावे म्हणून पुनरावलोकन व सराव अभ्यासाद्वारे प्रयत्न करावयास लावणे ही शिक्षकाची कार्ये आहेत. पण शाळा महाविद्यालयात वेगळेच घडताना दिसते. शिक्षक विद्यार्थ्यांनी काय शिकले पाहिजे याची स्पष्ट रूपरेषा देत नाही. विद्यार्थ्यांची आकलन क्षमता, त्यांच्या अध्ययन गतीतील व्यक्तिगत भेद आणि अध्ययन पातळीतील तफावत याकडे शिक्षक पूर्ण दुर्लक्ष करतो. विद्यार्थ्यांच्या अडचणींचे निदान करून त्यांना उपचारात्मक प्रत्यादान पुरविण्यातही शिक्षक अयशस्वी ठरले आहेत. शाळा महाविद्यालयातून प्रभुत्व अध्ययनासंबंधीच्या वर निर्देश केलेल्या घटकांचा काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. पाठाचा सारांश पाहूया. प्रभुत्व अध्ययनाची मूलभूत कल्पना म्हणजे शाळा महाविद्यालयातून जे शिकवले जाते त्यात सर्व विद्यार्थी प्रभुत्व मिळवू शकतात ही होय. हे तेव्हा शक्य होईल जेव्हा अनुदेशन संवेदनाक्षम आणि पद्धतशीर असेल, विद्यार्थ्याला अध्ययनासाठी पुरेसा वेळ दिला जाईल, प्रभुत्व अध्ययनाचे निकष दिलेले असतील
त्याचबरोबर अध्ययन प्रभुत्वविषयी कॅरॉलचे प्रतिमान अत्यंत प्रभावी आहे. ब्लूमने कॅरॉलच्या प्रभावी प्रतिमानाचे परिणामकारक कृतीप्रवरण प्रतिमानात रूपांतर केलेले आहे. ब्लूमचे अध्ययन प्रभुत्वाचे प्रतिमान 8 पायऱ्यांवर आधारलेले आहे. नैदानिक प्रक्रिया, प्रत्याभरण, उपचारात्मक प्रक्रिया आणि निकषानुसारी कसोटीचा वापर ही प्रभुत्व अध्ययनाची अत्यावश्यक अंगे आहेत, ज्यांचा मूल्यमापनाशी प्रत्यक्ष संबंध आहे. धन्यवाद.